जय जिजाऊ, जय शिवराय. आणि मी जयश्री. आणि मी गाडीमध्ये बसते तर चाकावून बसणं खूप चुकीचं आहे, हो माहिती आहे मला. पण मला इकडूनच आवडतं. आणि आमचे बैल खूप गरीब आहेत आणि खूप वर्षापासून आम्ही असंच करतो, तरी काही होत नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून कमेंट्समध्ये माझी काळजी व्यक्त केली आहे, त्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. मी पुढच्या वेळेस नक्कीच पाठीमागून चढणार. पण इकडनं सोपं पडतं, तिकडनं ते टाकलेली होती ना त्याच्यामध्ये ज्वारी, तर चढता येत नव्हता म्हणून इकडनं चढली. तर आपली सर्जा राजाची जोडी घेऊन आता आम्ही निघालो आहेत, कारण इतकी सुंदर. तर या वर्षी आपली ज्वारी खूप छान आली होती, खूप जास्त उंची वाढली होती तिची. त्यामुळं वारं आलं आणि पाणी भरलेलं असल्यामुळं ती लुंडकली, म्हणजेच पडली. आणि जेव्हा पीक पडतं ना, तर तिला धान्य त्यामध्ये चांगल्या प्रकारे कंच भरत नाही. त्यामुळं आपण तिला लगेच कट करून म्हशी गाईला खाण्यासाठी देऊन टाकले. तर आता ही त्यांची गाडी चाललीच होती आणि भरपूर कमेंट्स येतात की ताई आपल्या आता त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हालाही मजा आली. आणि बैलगाडी आपली चालू झाली बघा, गोठ्यापर्यंत जाण्यासाठी सुसज्ज आहेत. आणि आता जास्त नव्हतं कापायचा, थोडाच म्हणून ही अर्धी भरलेली आहे, नाही तर पूर्ण भरलेली असती इकडूनही चढता नाही येत, एवढी जास्त तिच्यात आपण भरलेलं असतं. तर शाळा पण सुटलेली आहे, तर शाळेचे विद्यार्थी सायकलवर कुणी पायी सुरू झालेले आहेत जायचे, कारण संध्याकाळचे 4-4:30 वाजलेले आहेत आता. आणि बघा मी म्हटलं ना, मक्का ज्वारी खूप जास्त वाढलेली, पुढं त्याच्यावर जाऊनही मागं लोळल्या जाते, इतकी लंबी उंचीला होती. पण पुढच्या वर्षी मात्र एवढी उंची वाढणारे आपण लावणारच नाही, पेरणारच नाही, कारण जास्त वाढली की ती 100% पडणार त्या हिशोबानेच. आणि आपली गाडी पोहोचलेली आहे. आणि आता मी चाकावरनं नाही उतरणार आहे, मी पलीकडनंच कारण आत्ताच मी प्रॉमिस केलं आहे तुम्हाला की मी चाकावरनं चढणारच नाही आहे. तरी बघा इकडनं तर इकडून घसरल्याशिवाय का उडी मारल्याशिवाय पर्याय नाही आहे, तर असं असतं. आणि आता आपल्या पुढच्या कामाकडं वळूया, कारण 4:30-5 वाजता आपल्याला परत एकदा चारा पाणी करायचं असतं जनावरांना. आणि हे आमचं तुरीचं भूस आहेत, तर ताजं भूस तर फार आवडीने खातात. आणि हा खांदा आहे, त्यामध्ये खूप जास्त तुरीचे दाणे असतात. आणि बघा आमच्या कशा टवकारल्यात, राणी लक्ष्मी डुग्गी बघतात की कधी येतात आणि कधी टाकतात आम्हाला, कारण त्यांना माहिती असतं टाईम झालेला आहे आता. आणि आता आपल्याकडे येणारच. आणि त्यांनी मला बघितलं पण होतं, लगेच टुकूर बघताय. तर आता यांना पटपट टाकून घेऊया, त्यानंतर दूधही काढायचे, कारण आपल्या डेअरीवरती दूध जातं, तर तेही वेळेच्या आत काढावं लागतं. पण आता यांना चारा करून मला एकदा उद्याच्या भाजीसाठी वांगे घेऊन यायचे, तर तिकडंही जाऊया आपण. आणि आम्ही खूप असं शेत एकरभर लावलेलं नाही आहे मंडीसाठी, तर घरी खाण्यासाठीच वांगे लावलेले आहेत. आणि कोणाकोणाला वांग्याचं भरीत वगैरे आवडतं, तर त्यांनी असे शेतातले ताजे वांगे कोणी आवडीने खातं आणि आवडतात, पण भेटत नाही, ते पण सांगायचे आहेत. आणि गोठा आमचा एकदम स्वच्छ क्लीन असतो बघा, थोडंसंही शेण वगैरे आलं की आम्ही लगेच हे करतो. आणि जनावरांना प्रेमानं गोंजरलेलं खूप आवडतं, मस्त उभे राहतात. आणि आमचा उकरडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, कारण आमच्याकडे जनावरं पण वाढत आहे. आणि हेच खाद्य जमिनीचं आपण देत असतो तिला, तर ते उन्हाळ्यात पसरवायचं असतात. आणि आता उन्हाळ्याची चाहूल लागलेलीच आहे. आंब्याला मोहरही चांगलाच आलेला आहे दणकावून, पण आभाळ वगैरे नाही आलं तर तो टिकेल. तरी बघूया आपण ह्या वर्षी किती आहेत. आणि आमची डुगी बघा इतकी गोड येते आणि बिलकुल डुसपूस करत नाही, धडका मारत नाही. नाहीतर कोणतेही जनावर असलं नाही, एवढं जर असलं ना तर ते लोटूनच देतात डोक्याने. पण त्यांना सवयच अशी लावलेली माणसाळलेली की हात फिरवलं की खूप शांत बसतं, उभं राहतात, छान वाटतं त्यांना. रानो मुंबईची राणी सारखीच डॉक्टरला समजलं ते वंडी आता वंडी म्हणे वंडी काय आज शिंगालेला आता किती दिवस झालेला
वर्ष हा हे लहान मोठे एक सिक्वेन्स लागला का परवडतं कर पण हे हिरोईन दिसती ते बघ मग पुढं हिरोईन इकडे तोंड दाखव बाई. आता अशी केस कोणी असले त्याला भावने मारायचा आहे गाईची पण असते आवाज नको करू ना 10-5 लिटर पाणी बाहेर मी हा लावलं तर उचललं नाही आणि आमचं तिकडे छान मग कोणाला घेऊन सूर्य बघा तो ए बाबा आंब्याचं मोहर बघ किती छान दिसतंय मोहर मोहर पुस्तकी भाषात आणि आम्ही निघालोय वांगे आणण्यासाठी पण मध्ये आमची ही गोबीचं शेत आहे गोबीचा प्लॉट कसा दिसतो एक नंबर ना पण हे आता चांगलं कमरा इतकं वाढतं कारण याचा गड्डाही मोठा असतो आणि झाडही खूप मोठं होतं कारण याचं रोपच वेगळं आहे बीज वेगळं आहे तर ह्या दिवसात हेच येतं मात्र चांगलं सूर्य मावळतीला चाललाय आम्ही म्हणायचो लहानपणी या डोंगरातून निघतो आणि दुसऱ्या डोंगराकडे त्याचं घर आहे तर तो त्याच्या घरी चाललाय आणि बघा आता वांगे शोधायची सुरुवात झालेली भाकरी झणझणीत मला तर लय आवडतं बघ लहानपणी ए वांगे बाय ना भरता बनाएंगे कल इसका बाजरे की रोटली के साथ खाने आमची एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ए काकू दुसऱ्याच्या शेतातले वांगे नको तोडू ना हे आमचं शेत आहे बरं का आम्ही दुसऱ्या शेतातले नाही तोडत तेव्हा पण आमचंच होतं तर टाकलं होतं याला लस वांगे आले रे तोडले कधी होते लास्ट टाइम तिसऱ्या चौथ्या दिवशी येते बघ एवढे वांगे याला गरमट आहे मस्त इथं बघ किती क्या बात है वांगे घ्या वांगे ताजे ताजे वांगे कलर बदलून आहेत त्याला 2 वांगे आणि जशी जशी संध्याकाळ व्हायला लागते ना तसं जसं शेतामध्ये रानामध्ये खूप जीव लागतो बिलकुल घरी जाऊसं वाटत नाही कारण वातावरण एवढं सुंदर बनतं सूर्य हळूच तिकडच्या डोंगरामध्ये शिरताना बघायला त्यावेळेस वेळेस वातावरण ज्या प्रकारचं बनतं ना शेतामध्ये त्याची तुलना आपण शब्दात वर्णन करणं अशक्य आहे ज्यांनी जो अनुभव घेतलेला आहे त्यांनाच माहिती शेतकऱ्यांची वांगे घ्या वांगे ताजे ताजे वांगे आणि राजगिरा पहिले आमचं पूर्ण गव्हामध्ये असायचं मोहरी आणि राजगिरा पण आता एकच तास टाकले आणि तेही बघा वजनाने लुंडकलेत कारण जड झालंय ते आता काढायला पण येईन तो आणि गहू मात्र एकदम व्यवस्थित आमचे वांगे 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 सकाळी लवकर उठा लागेल ना बुरशीच चालते
हातावली येईल. तर मी आणि दादा मधल्या रस्त्यांनी चाललोय घरी आणि जेवरी बघा आमची इकडनं मोठी झाली आहे आणि एवढाच रस्ता आहे आणि त्या रस्त्यातून आम्ही चाललोय आता भाजीपाला घेऊन घरी. उसातून जायचं पण पाणी लागून द्यायचं तशी गंमत चालू आहे दादा, कारण जेवरीचे पण ताटं खूप जोरात लागतात. आणि निघालो तिथून आणि आता इथं बघा किती छान वातावरण होतं आमचं, आहे ना दा. पक्ष्यांची किलबिलाट सुरू झालेली आहेत मस्त एकदम. आणि भाजीपाला मस्त वांग्याचं भरीत करायचे तर त्याच्यासाठी छान वांगे तोडलेले आहेत, त्याच्यासोबत लसणाची पात, कोथिंबीर आणि कांदे पण ताजे ताजे शेतात. तर सगळं घेऊन आता माई निघाली आहे घरी. आणि आमचा राजगिरा पण मस्त आलाय बरं का, कारण एकादशी असतात ना सगळ्यांना, तर त्यासाठी. तर आमचा बाजार कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भाजी छान दिसते ना, पण मेथी नाही बरं काही, हा घास आहे, घास जनावरांसाठी. तर पण याची भाजी खूप चांगली लागते. तर आपण घेऊया भाजी. आणि ही भाजी नेहमी नाही मिळत, कारण जेव्हा छोटा घास असतो तेव्हाच तिलाच खाऊ शकता तुम्ही, नंतर नाही घेऊ शकत. तर हे बघ एकदम मेथीच्या भाजी सारखीच दिसते, छान असते. आणि आता आपण ही केवढी मोठी घेणार आहोत. आज भाजी याचीच बनवूया. तर कोण कोण घासाची भाजी आवडीने खातात कमेंट्समध्ये नक्की लिहा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.